नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शशांक कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हायड्रोकार्बन या पाठातील अल्केन हा पॉईंट यापूर्वी संपवला. आता आपण अल्किन या पॉईंटवर आलेलो आहोत. अल्किन या पाठामधील आपण आजच्या तासिकेमध्ये IUPAC नॉमनक्लेचर ऑफ अल्किन आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मराठी संपूर्ण सांगणार आहे मी, ते समजून घ्या अगोदर. IUPAC नॉमनक्लेचर अल्किनमध्ये सुरुवातीला काय करायचं, अल्केनमध्ये जसं केलं होतं आपण, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड असावा, पहिला रूल. दुसरा रूल, त्या सिलेक्ट केलेल्या चेनमध्ये कार्बन किती आहेत ते मोजून त्याचं पॅरेंट नेम लिहायचं. पॅरेंट नेम लिहायचं म्हणजे कोणतं नाव लिहायचं, अल्केनचं नाव लिहायचं आणि अल्केनचा सफिक्स ANA काढून त्या ठिकाणी ENE लावायचा. लक्षात. त्यानंतर त्या सिलेक्ट केलेल्या कार्बनच्या चेनला नंबरिंग द्यायची. नंबरिंग देत असताना डबल बॉन्ड कार्बन ॲटमला कमीत कमी नंबर यावा. लक्षात. आणि तो नंबर सफिक्स मध्ये लावायचा, 1 ENE 2 ENE याप्रमाणे. लक्षात. त्यानंतर त्या चेनमध्ये जर दुसरा कोणता इतर गट असेल, अल्किल गट, तर त्याचा प्रॉपर नंबर आणि नाव हे प्रिफिक्स मध्ये लिहायचं. मिळणारं शेवटी आपल्याला काय मिळेल, IUPAC नाम मिळेल. हे सामान्यपणे आपण रूल वापरतो. पण काही उदाहरणामध्ये असं होतं की डबल बॉन्ड हा इव्हन नंबरला येतो. दोन्ही साइडने आपण नंबरिंग दिली तर त्यावेळेस नंबरिंग दोघांचे डबल बॉन्डची सारखीच येते. जर त्याच्यामध्ये ब्रँच चेन असेल तर अशा वेळेस आपला प्रश्न निर्माण होतो की नंबरिंग कुणी द्यायची. तर अशा वेळेस जेव्हा डबल बॉन्ड हा दोन्ही साइडनी सारख्या नंबरवर असेल तेव्हा त्यांची नंबरिंग ही ब्रँच साइडनी करायची. ब्रँचिंग कार्बनला कमीत कमी नंबर यावा अशा वेळेस. तेव्हा जेव्हा डबल बॉन्डला दोन्ही साइडनी सारखा नंबर येतो आणि त्यात ब्रँचिंग असते त्यावेळेस ब्रँचिंग साइडनी कमीत कमी नंबर ब्रँचिंगला यावा, हे लक्षात ठेवा. अजून तिसरा एक शेवटचा नियम महत्त्वाचा सांगतो, महत्त्वाचा, ज्या पद्धतीने हा नियम आहे. जेव्हा एखाद्या अल्किन मॉलिक्यूलमध्ये एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड असतील तर त्यांचा प्रॉपर नंबर लिहून, 2 डबल बॉन्ड असतील सफिक्स डाय वापरा, 3 डबल बॉन्ड असतील तर सफिक्स ट्राय वापरा, 4 असतील तर टेट्रा वापरा. केव्हा, त्यामध्ये असलेल्या डबल बॉन्डच्या संख्येवर लक्षात सफिक्स मध्ये टाकायचं. तर हे नियम सामान्यपणे वापरतो. तर आपण ह्या नियमाप्रमाणे आपण आता बोर्डावर काही उदाहरण दिलेले आहेत त्याचं आपण नामकरण करू. त्यानंतर अगोदर तुम्हाला इंग्रजी मी सांगून टाकेन. इन रायटिंग द IUPAC नेम ऑफ अल्किन some rules are used. Which rules are? Try to understand. First rule, select the longest continuous chain of carbon atom containing the double bond. First rule. Then count the number of carbon atom present in the chain and write its parent name is alkane name and ending ANE replaced by ENE. We get a parent name of alkene. Third rule. Give the numbering to the selected carbon chain in such a way double bond carbon atom indicates the lowest possible number. Write its number in suffix. Then if any other group is present in the chain, then write its proper number and name in the prefix. Understand? We get a IUPAC name. But in some example, the molecule contain the more than one double bond. In such type of molecule, count the number of double bond present. If it is present 2, then use the suffix di-ENE. If it contains 3 double bond, then use the prefix tri-ENE. Are you understand? Similarly, last rule, if the double bond is present at the middle in symmetrical molecule, means having the same even number of carbon atom, they having the branching. At that time, start the numbering from the branched carbon atom. Branched carbon atom indicates the lowest possible number. I understand. These rules are used in the IUPAC nomenclature. By using this rule, how do you write the IUPAC name? First example, CH3, CH2, CH double bond CH2. In this example, only one chain is there. Therefore, count the number of carbon present in the chain. 1, 2, 3, 4. For carbon atom, what is the parent name of alkane? Butane. It is the alkane name is butane. Butane. AN is replaced by ENE. Second rule, give the numbering to the chain of carbon atom. In such a way, double bond carbon atom indicates the lowest possible number. If you give the number from this side 1, 2,
3, 4. Double bond here, present in 3 and 4s. If you write the numbering from this side, 1, 2, 3, 4. Which is the correct? कोणती बरोबर आहे? ही बरोबर आहे, 1 आणि 2. कारण इथं लोएस्ट पॉसिबल नंबर 1 आणि 2 यायला आहे. डबल बॉन्ड 2 आणि 1 च्या मध्ये आहे. मग लोएस्ट कोणता आहे? 2 आहे का 1 आहे? 1 आहे. म्हणून काय करायचं? सफिक्स काय करायचं? ब्यूट 1ene. व्हॉट इज द आयपीसी नेम? ब्यूट 1ene. समजलं? यामध्ये डबल बॉन्ड 2 आणि 1 च्या मध्ये असल्यामुळे कमीत कमी नंबर आपण 1 वापरला. याच्यामध्ये पहा, इथं पण चेन एकच आहे. कार्बन नंबर मोजा, 1, 2, 3, 4, 5. 5चं अल्केन नेम काय येतं? पेंटेन. पेंटचं एनी काढून टाकायचं, काय लावायचं? ईएनी. यामध्ये नंबरिंग द्यायची. आता कुणी कोण नंबर देऊ आपण? इकून देऊ 1, 2, 3, 4, 5. इकून नंबर देतो 1, 2, 3, 4. लोएस्ट कोणता याला? ही नंबरिंग बरोबर 2 आणि 3 च्या मध्ये आहे. 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड कुठं आहे? 2 आणि 3 मध्ये असलेला कमीत कमी नंबर कोणता? 2. म्हणून याचं काय येईल? पेंट 2ene. काही वेळेस असे लिहितो का? 2 पेंटिंग. और रिमेंबर, एक उदाहरण घेऊ आपण. याला हे सुद्धा नाही आयपीसी नंबर आहे. 2 पेंटिंग हे सुद्धा करेक्ट आहे. लक्षात? और मध्ये. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल पहा. इथं चेन किती आहेत पहा? 1, 2, 3. ही घेतली तर सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड नाही. आपला नियम काय? सिलेक्ट चेन मध्ये डबल बॉन्ड असावा. लक्षात? तर पहा इथं 1, 2, 3, 4, 5. 5 कार्बन ॲटम आहेत. इकून नंबरिंग 1, 2, 5. म्हणून इकून नंबरिंग द्या 1, 2, 3, 4, 5. 5 म्हणजे काय येईल त्याचं? पॅरेंट नेम पेंटेन. पेंट एनी काढायचं आणि ईएनी लिहायचं. नंबरिंग द्यायची कार्बनला 1, 2. डबल बॉन्ड कुठे आहे? 1 आणि 2 च्या मध्ये. इथं काय येईल? पेंट 1ene. If any other group is present in the molecules, then prefix is number and name. Which group is present here? Methyl group is present. CH3 group attached to the 4 carbon atom. Therefore, 4 methyl pent 1ene. In the fourth example, पहा इथं चेन किती आहेत पहा. इथं चेन भरपूर दिसतात आपल्याला. ब्रँचचे कार्बन मॉलिक्युल आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. ही एक चेन आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. कुणी मोजा 6च येतात. नंबरिंग कुणी द्यायची? ज्या ठिकाणी डबल बॉन्डला कमीत कमी नंबर येईल, या साईड डबल बॉन्डला नंबरिंग कमी कमी येते. 1, 2, 3, 4, 5, 6. डबल बॉन्ड 1, 2, 3, 4, 5, 6. आलं? 6 आहेत. 6 म्हणजे काय येतं? हेक्झ. हेक्झेन. एनी काढायचं. हेक्झेन. हे एनी काढून काय लिहायचं? ईएनई. डबल बॉन्ड कुठं आहे? 1, 2, 3 च्या मध्ये. म्हणजेच काय येईल? कमीत कमी नंबर 2 आणि 3 च्या मध्ये 2. हेक्स 2ene. If any other group present, which group present here? 2 methyl group and CH3C attached to the 5 carbon atom. Therefore, 5 dimethyl. 5 dimethyl hex 2ene or 5 dimethyl 2-hexene. लक्षात? आता इथं पहा, ह्या मॉलिक्युल मध्ये स्टेट चेन आहे, ब्रँच चेन नाही. पण या ठिकाणी कसं आहे? 2 डबल बॉन्ड आहेत पहा इथं या मॉलिक्युल मध्ये. आपण काय सांगितलं? जेव्हा एखाद्या मॉलिक्युल, इफ द मॉलिक्युल कंटेन द मोर दॅन 1 डबल बॉन्ड, देन if use the die suffix for 2 double bond, try for 3 double bond. Here 2 double bond is present. किती कार्बन आहेत? 1, 2, 3, 4. 4 कार्बन म्हणजे पॅरेंट नेम काय येतं? ब्युटेन. एनी काढून काय लिहायचं? ईएनई. नंबरिंग द्या 1, 2, 3, 4. इकून 4 येतं. डबल बॉन्ड कुठं आहे? 1, 2 आणि 3 आणि 4 च्या मध्ये. म्हणजे काय लिहायचं? कुठं डबल बॉन्ड आहे? 1 आणि 2. 1 आणि 2 म्हणजे 1. 1 आणि 2 च्या कमीत कमी नंबर 1. 3 आणि 4 मध्ये 1, 3 डाईन. ब्यूट 1, 3 डाईन. 1, 3 का आलं? कारण डबल बॉन्ड कुठं आहे? 1 आणि 2, 3 आणि म्हणून 2 डबल बॉन्ड 1 आणि 3 आलं इथं. आलं लक्षात? ब्यूट 1, 3 डाईन. हे लक्षात ठेवा इथं. तर या ठिकाणी पहा 6व्या मॉलिक्युल मध्ये चेन पहा, एक स्ट्रेट चेन आहे, अशी एक चेन आहे. मॅक्झिमम नंबर कुठं आहेत पहा, आपण मोजून पाहू. 1, 2, 3, 4, 5. ही जर चेन घेतली
पहा इथं ही जर चेन घेतली डबल बॉन्ड आहे का याच्यात, ह्या चेनमध्ये डबल बॉन्ड आहे का नाही, म्हणून ही चेन सिलेक्ट करता येत नाही. कारण आपला नियम काय, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कंटेन द डबल बॉन्ड. डबल बॉन्डच नाहीये, ही साईडला चालला डबल बॉन्ड, म्हणून आपण काय करू 1 2 3 4 हे घेऊ. तर 4 म्हणजे काय, ब्युटेनचं ए काढून काय लिहायचं ENE. बरोबर आहे. आता नंबरिंग द्या 1 2 3 4. डबल बॉन्ड कुठे कुठे आहे 1 आणि 2 मध्ये, ब्यूट 1 ENE. आता दुसरा कोणता ग्रुप जोडलेला आहे पहा इथं, हा CH3 CH3 CH2 C2H5 म्हणजे कोणता ग्रुप, इथाईल. कुठं जोडलेला आहे, दुसऱ्याला, म्हणून काय येईल 2 इथाईल ब्यूट 1 ENE. लक्षात. ही जर चेन घेतली असते डबल बॉन्ड नसला असता, नाव चुकतं. लक्षात. वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण घेतले इथं. दुसरं उदाहरण घेऊ आपण. या ठिकाणी पहा, इथं पहा 1 2 3 4 5 6 हेक्सेन. डबल बॉन्ड कुठं आहे 1 2 3 4. पहा इथं 1 2, हे लक्षपूर्वक पहा इकडं 1 2 3 4 5 6 एकूण नंबरिंग दिली. आता एकूण नंबर देऊ आपण 1 2 3 4 5 6. डबल बॉन्ड वरच्या बाजूने सुद्धा 3 आणि 4च्या मध्ये आहे पहा इथं, आणि खालच्या बाजूने 3 आणि 4च्या मध्ये आहे. मग कोणती करेक्ट पकडायची अशा वेळेस, इफ द डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन द सिमेट्रिकल मॉलिक्यूल हॅव्हिंग द ब्रँच ॲट दॅट टाइम कॉन्सन्ट्रेट ऑन द ब्रँचिंग. ब्रँच कार्बन ॲटम इंडिकेट्स द लोएस्ट पॉसिबल नंबर. कुठे लक्ष द्यायचं आपण, ब्रँचिंगवर लक्ष द्यायचं. वरच्या याच्याने नंबरिंग ब्रँचला किती यायली 5 यायली, आणि खालच्या साईडने किती यायली 2 यायली. म्हणजे करेक्ट कोणती आहे आपली, खालची बरोबर आहे, ही रॉंग आहे. म्हणून काय येईल त्याचं नाव, हेक्सेन म्हणजे हेग्ज ENE. हे काढायचं ENE लिहायचं. डबल बॉन्ड कुठं आहे 3 आणि इथं पहा 1 2 3 4. 3 आणि 4च्या म्हणजे हेग्ज 3. पण इथं ब्रँचिंग कुठे यायली 2 ला 2 मिथाईल. पहा, आणि वरून जर घेतला असतं नाव काय तर पहा, खालच्याने काय आलं 2 मिथाईल हेग्ज 3NE. वरच्याने पहा 5 मिथाईल आला असतं, 5 मिथाईल हेक्स 2NE, म्हणजे ब्रँचिंगचा नंबर वाढला असता. अशा वेळेस जरी डबल बॉन्डचा नंबर 3 आला असता तर ब्रँचचा नंबर बदलायला, म्हणून लोवेस्ट नंबरला लक्ष द्यायचं. समजलं. इथं लक्ष द्या. नेक्स्ट इथं पहा 1 2 3 4 5 6. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन पहा, किती आहेत 6. पण डबल बॉन्ड आहे का, देयर इज नो डबल बॉन्ड, देअरफॉर दिस सिलेक्शन इज नॉट करेक्ट. लक्षात. आता इथं पाहू आपण, आता डबल बॉन्ड कुठं आहे, इथं आहे 1 2 3 4. इकडे 4 कार्बन ॲटम, इकडे 1 2 3 4 5. म्हणजे कोणती आहे लॉंगेस्ट चेन, ही लॉंगेस्ट चेन आहे. नंबरिंग द्या मला 1 2 3 4 5. 5 म्हणजे काय, पेंट ENE, पेंटेन ENE का लावलं त्याला. डबल बॉन्ड कुठं आहे 1 आणि 2च्या मध्ये, म्हणजे लोएस्ट कोणता आहे 1 पेंट 1 ENE. दुसरा कार्बन कोणाला जोडलेला आहे, हा C2H5 जोडलेला आहे, म्हणजे याला काय म्हणता येईल 2 इथाईल पेंट 1 ENE. लक्षात. इथं खूप मजेदार आहे पहा 9व्या उदाहरणामध्ये. पहा आता, हा घेतला तर डबल बॉन्ड नाहीये, 1 2 3 4 घ्या, डबल बॉन्ड नाही, म्हणून चेन बरोबर नाही. 1 2 3 4 5 हे घेतलं डबल बॉन्ड आहे, पण ही ब्रँचिंगचा दुसरा 5च आहेत. आता इथून मोजा 1 2 3 4 5 6 7 8. ही चेन करेक्ट आहे पहा, मॅक्झिमम आहे. पहा इथं लक्षपूर्वक द्या एकदा. पहा चेन कशी 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 घ्यायला मी 1 2 3 4 5 6 7 8. How many carbon present here in parent chain? 8. What is the IUP parent name? 8 means octane. Octane converted into oct ENE. Octane. पहा आता डबल बॉन्ड कुठं कुठं आहे पहा याच्यामध्ये 3 आणि 4च्या मध्ये आहे पहा डबल बॉन्ड. दिसते का इथं. मग काय येईल 3 आणि 4 लोएस्ट कोणता ऑक्ट 3NE. कळलं का इथपर्यंत. पहा आता, आता कोणता कोणता ग्रुप राहिला पहा. 4 ला मिथाईल आहे लक्षात, आणि 6 ला मिथाईल आहे बरोबर आहे, आणि 3 ला मिथाईल आहे. पहा हा एक ग्रुप मिथाईल आहे इथं, हा एक ग्रुप मिथाईल आहे, आणि हा एक ग्रुप मिथाईल आहे. कुठं कुठं जोडलेले आहेत पहा.
3 मिथाईल 4 मिथाईल 6 मिथाईल, बरोबर आहे. 5 6 7 8 म्हणजे काय येईल 3 4 6 काय येईल 3 4 6 ट्राय मिथाईल ऑक्टेन ऑक्ट 3 आणि कळलं. हे 3 मिथाईल ग्रुप 1 2 3 4 5 6 7 8 याचं नाव काय येईल 3 4 6 इफ द सेम alkyl group present in the chain then use the prefix di tri etc. Similarly here 3 methyl group, one methyl group attached to third carbon atom, another attached to the 4 carbon atom, and third carbon methyl group attached to 6 carbon, therefore 3 4 6 trimethyl oct 3 Ne. Last example you see here, इथं पुन्हा पहा 1 2 3 4 5 6 7 8 डबल बॉन्ड आहे. आता नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6 7 8 एक नंबरिंग दिली आपण. डबल बॉन्ड आहे. 8 म्हणजे याचं काय येईल पॅरेंट नेम ऑक्टेन म्हणजे ऑक्टीन ENE करून ENE ENEचं ENE केलं. आता डबल बॉन्ड खालून देऊ नंबरिंग 1 2 3 4 5 6 7 8 खालच्या बाजूने सुद्धा डबल बॉन्ड कुठे यायलाय 5 आणि 4 मध्ये, इथं सुद्धा 4 आणि 5 मध्ये यायलाय. अशा वेळेस काय करायचं ब्रँच कार्बनचा विचार करायचा. इथं ब्रँच कार्बन कुठं जोडलाय वरच्याने 3 आणि खालच्याने 6 ला कोणतं करेक्ट आहे सांगा मला. 6 मिथाईल येईल का 3 मिथाईल येईल 3 मिथाईल येईल 3 मिथाईल वरून आपण घेतलो आपण 1 2 3 3 मिथाईल 4 आणि 5 ऑक्ट 4 ENE. अंडरस्टँड अप टू दिस पॉइंट. फक्त कुठे लक्ष द्यायचं डबल बॉन्ड एकापेक्षा जास्त असतील तर त्यावेळेस 2 असतील तर डाय सफिक्स वापरा, 3 असतील तर ट्राय वापरा या ठिकाणी 1. आणि जेव्हा डबल बॉन्ड हा दोन्ही साइडनी सारख्यामध्ये असेल आणि ब्रँचिंग असेल त्यावेळेस ब्रँच कार्बोनेटवर लोएस्ट नंबर द्या. हाच नियम, 2 नियम थोडेसे वेगळे आहेत. बाकी सर्व नियम अल्केनमध्ये आपण शिकलो तेच नियम आहेत. लक्षात. अंडरस्टँड अप टू दिस पॉइंट. ऑल रूट्स आर युज्ड इन द अल्कीन इज सिमिलर टू द IUPAC nomenclature root using the alkane. What is the difference here? Only difference is there. If the double bond is present more than 1, then use the suffix di, tri, tetra, etc. and write its proper number. And if the double bond is present in symmetrical molecule but having the molecule branch, then give the number in such a way branch carbon atom indicates the lowest possible number. This is the 2 different rules are used in the writing the IUPAC name of alkene. Which type of question may be asked in the examination? Such type of question may be given in the description box below the video. Thank you.